जय श्री कृष्ण। आज आहे आमची एकादशी उपवास आणि माझा आणि आकाशचा उपवास आहे। यशोदाचा तर आता 9वा महिना लागल्यामुळे तिला नको आहे उपवास, कारण बाळंतीण झाल्यावर तिला जमणारच नाही। आता काय बनवते उपवासाला बघूया। काय बनवणार आहे काय माहिती। शाळाने भिजवलाय की नाही ती पण मला माहिती नाही, बघूया। आणि आम्ही एकादशी कधीपासून करतोय, म्हणजे मुंबईला अलविदा केल्यापासून इकडे आल्यावर, कारण इकडच्या लोकांची सवय लागते। माझे आई वडील एकादशी तर सोडा, महिन्याची वारी करायचे। आज मी बनवणार आहे साबुदाणा, कारण की आईच्या आणि यांच्या एकादशी आहे पंधरवाडी आणि हे जाणार आहेत बाहेर। अगोदर धुवून घेऊया साबूला। नंतर थोडंसं पाणी घालून ठेवूया। शाबू भिजोसपर्यंत बटाटे शिजवून घेऊया आपण। 1-1.5 वाटी शाबूला 5 बटाटे मी घालत असते, कारण की मला जास्त आवडत नाहीत बटाटे, आईंना आवडतात। आता मी गॅसवर ठेवून देते। 5 ते 10 मिनिट शिजतील बटाटे। बटाटे शिजोसपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊया आपण। 1 ते 1.5 वाटी साबुदाण्याला मी 1.5 वाटी शेंगदाणे घालते। छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे। बघा असं शेंगदाणे मस्त खरपूस भाजून झाले बघा, कसं मस्त असं सोलतात। झालेले आहेत, आपण काढून बघूया किती शिजलेत ते। खूप छान शिजलेत। आता पोळतेत म्हणून चिमट्याने काढून घ्यायचं आपण बटाटे असं। आता आपण बटाटे सोलून घेऊया असं मस्त। आता बटाटे सोलून झालेले आहेत। आता बटाट्याचे काप करून घेऊया आपण। जास्त पण उकडले नाहीत आणि कमी पण उकडले नाहीत, एकदम मस्त उकडल्यात फोडी करायसारखे, कारण की आईला थोडेसे फ्राय पण आवडतात, जास्त हे पण झालेले नाहीत आवडत। बटाटे झाले काप करून। आता हिरवी मिरची टाकायची आहे, त्याच्यासाठी आपण त्याला धुवून घेऊया। हिरवी मिरचीचे देठ काढून घेऊ आणि काप करून टाकूया। हिरवी मिरचीचे काप करून घेऊ आता साबुदाण्यात टाकण्यासाठी। साबूत टाकण्यासाठी मिरचीचे काप करून घेऊ असं मस्त। हिरवी मिरची टाकली ना साबुदाण्यामध्ये खूप छान लागते। घरात लहान लेकरू जर असलं तर थोडेसे मोठे कापायचे, म्हणजे साईडला करता पण येतं। नंतर ह्याचं शेंगदाण्यामध्ये घालून कूट पण करता येतं। आमच्या इथं जास्त तिखट खात नाहीत आमचे साहेब, त्याच्यामुळे असे तुकडे टाकावे लागतात। आता साबुदाण्यासाठी लागणारे कूट शेंगदाण्याचं, आणि त्याला असं हे करून घ्यायचं,
ह्याच्यावरचं साल्ट काढून घ्यायचं, म्हणजे साबुदाण्यामध्ये लाल लाल कलर दिसत नाही साबुदाण्याचा. आणि शेंगदाणे बघा इतके छान भाजलेत ना, खाण्यासाठी एकदम टेस्टी. शेंगदाणे गरम गरम कधीच सोलायचे नाहीत, थोडेसे थंड झाले ना मस्त असं मस्त सोलतात. हो का, बघा कसे सोलतात. आणि मी मिक्सरला थोडेसे दरभर वाटून घेते. आता सगळं रेडी झालेलं आहे. साबुदाण्याला लागणारे साहित्य: शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, उकडलेले बटाटे आणि भिजलेला साबुदाणा आणि उपवासाचं मीठ. ह्याला शिंदे लोणी पण म्हणतात आणि उपवासाचं मीठ पण म्हणतात. आता कढई ठेवते गरम करण्यासाठी, कारण की आता साबुदाणा बनवायचा आपल्याला. आता मी तेल टाकून घेते. कढई गरम झालेली आहे. हिरवी मिरची तळलेली आईला छान लागते साबुदाण्यासोबत खायला. जास्त तेलात तळल्यामुळं झाकण ठेवावं लागते, मस्त भाजून घेतात. आई पुरत्या छोपा 4 तळल्या, जास्त नाही. कुणाला साबुदाण्यामध्ये जिरा आवडतं, कुणाला आवडत नाही. आमच्या आईला आवडत नाही म्हणून मी डायरेक्ट बटाटे फ्राय करून घेते. बटाटे फ्राय होतो ना, आपण साबुदाण्याला असं मोकळं करून घेऊया. आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि उपवासाचं मीठ थोडंसं ह्याच्यात पण टाकायचं बटाट्यामध्ये, म्हणजे बटाट्याला पण चव येते त्यात हे फ्राय करतानाच टाकल्यानंतर. शेंगदाण्याचं कूट आणि उपवासाचं मीठ हे सर्व मिक्स करून घेऊया. बटाटे लाल लाल दिसायला थोडे थोडे. आता आपण हिरवी मिरची पण टाकून घेऊ, म्हणजे दोन्ही आणखी थोडेसे फ्राय होतात. बटाटे उकडलेले असल्यामुळं थोडेसे कमीच फ्राय करायचे. आता बटाटे आणि मिरची एकदम बघा असं फ्राय झाली. मिरची पण फ्राय झाली, बटाटे पण फ्राय झाले मस्त. आता आपण शाबू हे टाकून घेऊया. खाली मिसळल्यामुळं खाली साबुदाण्याला ही लावल्यामुळं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होतात. पुन्हा साबुदाणा असं हे मस्त हलवून घेतलं का छान होतं. आता कसं थोडा थोडा शाबू पकला नाही आणखी, त्याला काय करायचं 2 मिनिट 5 मिनिट झाकून ठेवायचं पकेपर्यंत. बघूया आपण शाबू कसं झालंय आता, पकलंय की नाही. मस्त ठेव का असा पकलाय छान असं आहे ना, दिसतंय ना पकल्यासारखं असं मस्त. मिरची सर्व एकदम मस्त मिश्रण झाले. चला तर आता आपण शाबू आईंना त्यांना शाबू झालेला आहे. आता आपण आईंना खायला देऊया. 10 साडेदहा वाजले. आमची आई 10:30 वाजता जेवण करतात. आमच्या आईला ना साबुदाण्यासोबत दही आवडत नाही. दही आहे पण दही आवडत नाही म्हणून मी ताक बनवणार आहे. असं मस्त हे उपवासाचं मीठ टाकणार आहे मध्ये. मस्त मी ताक हलवून घेते. ही आईचं ताट आहे, आईला ताक देते सांडायला.
बघूया, आईला विचारूया कसा झालाय साबुदाणा. साबुदाणा छान तर दिसतंय, छान आहे. आणि कोणी केलंय? हिने केलंय का? यशोदाने केलंय. 15 दिवसाची एकादश आहे आपली, नाही का? तिची एकादश आज एकादश आहे. तिची एकादश नाही आहे, कारण तिचा 9वा महिना लागलाय म्हणून मी तिला सोडायला सांगितले. आता एवढे 3 झाल्यावर 2 महिने आणि हा 1 महिना तू एकादश धरायची नाही. उगाच कशाला उपवास. हो आई. हा, आणि साबुदाणा काय एवढा खास नसतो पोटाला. साबुदाणा छान झालाय, पण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तू वडे करून दाखव. आता मस्त बनवल्यास. जय श्री कृष्ण.